मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रात झालाच पाहिजे. फ्लोरा फाउंटनला असलेलं हुतात्मा चौक हे या दिवसाचं आणि मराठी भाषिक जनतेने खेचून आणलेल्या विजयाची प्रकर्षाने आठवण करून देणारं स्मारक. महाराष्ट्र ज्या चळवळीतून जन्माला आला ती चळवळ म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. 1 मे 1960 महाराष्ट्राची जन्मकथा. मुळात पूर्वीपासून भारतीयांनी भाषावर प्रांतरचना मान्य केलेल्याचं दिसून येतं. राज्यकर्ते जरी वेगळे असले तरी विशिष्ट भाषा आणि रीती समान असलेला समाज एक असा एकंदरीत नजारा होता. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजांनी त्यांच्या सोयीनुसार केलेल्या प्रांतरचनेला पुन्हा एकदा फेररचना करून भाषावर प्रांतरचना करावी अशी बहुसंख्य भारतीयांची इच्छा होती. महाराष्ट्रात सुद्धा भाषावर प्रांतरचना झाली पाहिजे ही मागणी शिखर गाठू लागली. मुंबई, बेळगाव, कारवार, परभणी, निपाणी हे मराठी भाषिक प्रदेश मिळून संयुक्त महाराष्ट्र स्थापन व्हावी म्हणून चळवळ सुरू झाली. 1948 मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी न्यायाधीश धार यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन केली. ही तीच धार कमिशन. भाषावर प्रांतरचनेला सुरुंग लावला तो या धार कमिशनने. जनतेला वाटलं की हा आयोग जनमत घेऊन हे प्रांत पुनर्रचना करतील, पण न्यायाधीश धार यांनी भाषावर प्रांतरचना ही संकुचित मानसिकता असल्याची कमेंट करून जनतेचा रोष ओढवून घेतला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी ठेवण्याची आयडिया पण यांचीच. त्या दरम्यान तेलुगू भाषावर प्रांतासाठी उपोषणाला बसलेले श्री राजुमल यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झाला आणि प्रांतरचना अधिक किचकट केल्याबद्दल धार कमिशनचे बस्तान कुंडाळण्यात आले. मराठी भाषिक प्रांतरचनेच्या मुळावर घाव घातला तो पंडित नेहरूंच्या त्रिराज्य योजनेने. स्वतंत्र गुजरात, महाराष्ट्र आणि मुंबई शहर अशी ही त्रिराज्य योजना होती. मुंबईच्या विधानसभेत त्याला संमती मिळवून द्यायचं काम मोरारजी देसाई यांना सोपवलं गेलं. तारीख होती 18 नोव्हेंबर 1955. ही त्रिराज्य योजना मंजूर होऊन द्यायचा नाही असा निर्धार मराठी जनतेनं केला. लक्षणीय संप करून याला विरोध दर्शवायचं हे ठरलं. जवळपास 3 ते 4 लाख मिल आणि इतर फॅक्टरी कामगार कामावर गेलेच नाहीत. कामगारांनी दाखवलेल्या या अभूतपूर्व एकजुटीने मुंबईचा सामान्य आणि मध्यमवर्गीय सुद्धा या चळवळीत सामील झाले. दादर, परळ, बायकळा मधून स्थानिक मराठी जनता फ्लोरा फाउंटनकडे निघाली. 1956 साली केशवराज जेले यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. आचार्य यात्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, श्रीपाद अमृत डांगे, शाहिद अमर शेख, SM जोशी हे या समितीचे सदस्य होते. अहिल्याबाई रांगणेकर, तारा रेड्डी, प्रमिला दंडवते, लालजी पेंडसे यांचे सुद्धा उल्लेखनीय योगदान होते. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना हे पचत नव्हतं. त्यांच्यात जणू जनरल डायर संचारला होता. काही करून चळवळ संपवण्याचा त्यांचा मानस होता. संयुक्त महाराष्ट्र समितीशी संबंधित अशा 300 पेक्षा जास्त लोकांची अटक झाली. दिसेल त्याला गोळी मारण्याचे धोरण अवलंबले गेले. अपेक्षेप्रमाणे काळे झेंडे दाखवून पंडित नेहरूंचं मुंबईत स्वागत केले गेले. विविध निषेध व्यक्त करत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. पुन्हा याला चाप लावण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर सोडून गोळीबार केला गेला. अनेक जखमी झाले. याच्या विरोधात 24 मध्ये समितीची भव्य सभा झाली. 16 ते 22 जानेवारीपर्यंत 90 लोकांनी प्राण गमावले, तर नोव्हेंबर 1955 मध्ये 16 लोक असे एकूण 106 जण या आंदोलनात हुतात्मे झाले. होऊ घातलेला हिंसाचार आणि समितीची कमी न होणारी आक्रमकता पाहून 1959च्या मध्यात राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी गुजरात आणि महाराष्ट्र या 2 स्वतंत्र राज्यांचा निर्मितीचा निर्णय सोडला. श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 1 मे 1960च्या कामगार दिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली. आज फ्लोरा फाउंटन येथे दिमागात उभं असलेलं हुतात्मा स्मारक हे याच सामान्य जन, शेतकरी आणि कामगार वर्गाच्या एकजुटीने निर्माण केलेल्या महाराष्ट्राची गौरवशाली निशाणी आहे. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तट्टानाळा, हिमथडीच्या तट्टानाळा यमुनेचे पाणी पाजा महाराष्ट्र माझा.